पुन्हा एकदा उषा जाट नाशिक आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। व्हिडिओत बघताय तुम्ही, आज मी पुऱ्या बनवल्या आहेत। पण याच पुऱ्या आपण कशाच्या बनवलेल्या आहेत याच्या आपण दशम्या देखील बनवू शकतो, हेच तुम्हाला आज व्हिडिओतून सांगणार आहे। इथे मी आज रताळ्याच्या गोड पुऱ्या बनवलेल्या आहेत। अगदी जास्त खमंग, खुसखुशीत, खूप जास्त मऊ व लुसलुशीत अशा व तितक्याच जास्त चवदार व रुचकर अशा आज आपण या रताळ्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। इथे मी 3 रताळी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही उकडून घेणार आहोत। उकडण्यासाठी मी एका डब्यामध्ये ही रताळी ठेवून घेतलेली आहेत व डब्यात आपण यामध्ये पाणी टाकत नाहीये। आपण कुकरच्या खाली पाणी टाकून घेऊया। एका स्टँडवरती ही रताळी रिकाम्या डब्यात ठेवलेली आहे। ही आता वाफवून घेऊया। तोपर्यंत रताळी वाफवत आहे तोपर्यंत आपण एक गुळाचं गोड पुऱ्यांसाठी लागणारं जे पाणी आहे आपण ते तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ छान बारीक असा किसून घेतलाय। तर 1 वाटी गुळासाठी मी इथे अर्धी वाटी पाण्याचं प्रमाण ठेवत आहे, कारण आपल्याला या गोड पुऱ्या बनवायच्या आहे। 1 वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे, कारण भरपूर या पुऱ्या छान मस्त अशा गोड होतात। खूप जास्त फिक्क्या होऊ नये म्हणून इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे। तर इथे 1 वाटी गुळासाठी मी अर्धी वाटी पाणी घेत आहे। आता आपण हे मिश्रण गॅसवर छान गरम करून घेऊया व गूळ पूर्ण विरघळला की पाणी गॅस बंद करून आपण हे तयार झालेलं गुळाचं पाणी एका चाळणीने आपण एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये गाळून घेऊया। म्हणजे यात जर गुळाचा काही कचरा असेल तर तो आपल्या पुऱ्यांमध्ये जाणार नाही म्हणून। तर गुळाचं म्हणजे विरघळल्यानंतर आपण हे पाणी लगेच गाळून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व कमेंट देखील आवर्जून करा। इथे तुम्ही बघू शकता पाणी आपलं तयार करून झाले। मी चाळणीने एका ग्लासमध्ये गाळून देखील घेतलेलं आहे। रताळी देखील आपली छान मस्त अशी उकडली गेलेली आहेत। आता ही रताळी आपण सालं काढून घेऊया। सालं काढून घेतली की तुम्ही हवं तर ही रताळी किसून देखील घेऊ शकतात किंवा मॅश देखील करून घेऊ शकता, परंतु किसून घेतलं तर काय होतं, मस्त छान एकसारखे या रताळ्याचं जे टेक्स्चर आहे ते पुऱ्यांमध्ये छान मिक्स होतं, त्याची गाठ वगैरे राहिली जात नाही। आणि अगदी जरी थोडासा रताळं जर कच्चं राहिलेलं असेल तर तेही छान किसून जातं। तुम्ही बघू शकता इथे रताळी छान किसून घेतली आहे। मी खलबत्त्यामध्ये 1 चमचा बडीशोप व अर्ध जायफळ इतकं हे छान मस्त याची क्रश करून घेतलेत, बारीक असे मस्त ठेचून घेतलेत। त्याचा कूट आपण तयार केलाय तो आपण इथे 1 ते 1.5 चमचा टाकून घेतलाय। अगदी थोडीशी मी इथे वेलची पावडर देखील वापरलेली आहे। आता यामध्ये आपल्याला जितकं या मिश्रणामध्ये पीठ मावेल त्याचा छान असा सॉफ्ट आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। जितकं पीठ मावेल तितकंच आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साधारण मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण कोरडं असतानाच मिक्स करून घेऊया छान मस्त असं। व जर आपल्याला आवश्यकता पडली तर आपण पुन्हा यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करू शकतो, परंतु लक्षात असू द्या खूपच जास्त पीठ यामध्ये टाकायचं नाही। अगदी आपल्याला चपातीसारखं याचा एक सॉफ्ट डो असं तयार करून घ्यायचा आहे। जितकं यामध्ये मळल्या जाईल किंवा छान असं मऊ लुसलुशीत असं पीठ आपलं तयार होईल तितकंच आपल्याला कोरड्या पिठाचं प्रमाण इथे ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मला वाटलं होतं पुन्हा एकदा मी 1 चमचाभर म्हणजे साधारण 1-1.5 वाटीच्या आसपास मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं जे गुळाचं पाणी होतं ते छान गाळून घेतलेलं आहे। थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत व हे सर्व पीठ आपल्याला मस्त असं सॉफ्ट असा याचा गोळा तयार होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। यामध्ये आपण साधं पाणी अजिबात वापरणार नाही। तुम्ही हवं तर थोडंसं दूध देखील वापरू शकता, परंतु कोणत्याही गोड जर पुऱ्या करायच्या असतील तर त्या थोड्या गोड असल्या तरच छान लागतात। आणि जायफळ आणि जर बडीशोप जर कुटून टाकली ना तर वा, खूपच सुंदर या पुऱ्यांची चव लागते व तितकाच जास्त सुगंध देखील या पुऱ्यांचा जायफळ व वेलची पावडर व बडीशोप याच्या मिश्रणामुळे खूप सुंदर असा वास देखील येतो। मी इथे जितकं आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं म्हणजे 1 वाटी गूळ व अर्धी वाटी पाणी, ते सर्व मिश्रणामध्ये मी मस्त टाकून सगळं पाणी या पिठामध्ये छान मिक्स करून छान पिठाचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतलाय।
पिठाचा डो तयार झाल्यानंतर मी साधारण 10 मिनिटांसाठी तो बाजूला भिजवू ठेवला होता। भिजल्यानंतर आपण आता पोळपाट घेऊया व आता आपण यावरती छान अशा पुऱ्या तयार करून घेणार आहोत। पुऱ्या करण्याची साधी पद्धत सर्वांनाच आपल्याला माहीत आहे। मस्त त्याची एक पोळी लाटून घ्यायची। घरामध्ये कोणत्याही बरणीचं एखादं झाकण असेल, डब्याचं झाकण असेल तर ते घेऊया आणि त्याने मस्त गोल गोल आकारामध्ये या पुऱ्या मस्त आपण करून घेणार आहोत। वरतून थोडेसे हलकेसे आपण सफेद तीळ देखील आपण या पोळ्यांना किंवा या पुऱ्यांना लावून घेणार आहोत। अशी आपली ही रेसिपी खूप जास्त चवदार लागते। अगदी 5 ते 6 दिवस या पुऱ्या आरामात टिकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पिठाला फोडणी न देता म्हणजे न वाफवता या पुऱ्या बनवलेल्या आहेत, परंतु अगदी लुसलुशीत बनल्या जातात। फक्त रताळी आपण यामध्ये टाकली आहेत त्यामुळे, आणि चवीला देखील तितक्याच अप्रतिम लागतात। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला या पुऱ्या नक्की चवीला आवडतील। अगदी एका बाजूला पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण यामध्ये आता पुरी सोडून घेणार आहोत। एक एक करून तयार केलेल्या या सर्व पुऱ्या मध्यम गॅसवरती सुंदर अशा खरपूस रंग येईपर्यंत छान तळून घ्यायच्या। या पुऱ्या आरामात तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता। जर 2-3 दिवसांचा तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही या पुऱ्या देखील नेऊ शकतात। चवीला देखील खूप छान लागतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन बनल्या जातात। काही काही मुलं रताळी खात नाही कारण ती फिक्की लागतात म्हणून, तर तुम्ही या पद्धतीने जर या पुऱ्या जर बनवल्या तर मुलांना फार जास्त आवडतील। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, रेसिपीचा आनंद घ्या। एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघायला काही हरकत नाही। तुम्ही बघू शकता आपण सर्व बनवलेल्या ज्याही पुऱ्या आहेत मस्त टम्म अशा फुगले गेलेल्या आहेत, सुंदर अशा तळल्या जात आहे। अगदी शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खिरीसोबत किंवा नुसत्याच आपण या पुऱ्यांचा आस्वाद घेऊ शकतो, आपण ह्या खाऊ शकतो। इतक्या जास्त मऊ लुसलुशीत या पुऱ्या होतात ना मैत्रिणींनो, खूप जास्त। आपल्या सर्व पुऱ्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलाय, मस्त टम्म फुगल्या गेलेल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। आपण याच पदार्थाची याच पिठापासून दशमी देखील बनवू शकतो। भेटूया नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।